मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यातून बँड्रा स्टेशनला पोहोचा। स्टेशनच्या बाहेरून फक्त 12 रुपयामध्ये AC बसमध्ये बसा आणि सरळ या बँड स्टँडला। इथे उतरल्यावर किल्ल्याच्या दिशेने सरळ चालत जायचं। पुढे तुम्हाला हा रस्ता दिसेल। या रस्त्याने वर चालत जायचं आणि खाली उतरल्यावर बघा किती सुंदर आणि शांत ठिकाण आपल्याला दिसतं। हे आहे कडेश्वरी देवीचं मंदिर। इथे देवीचं दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याने खाली उतरायचं आहे आणि हा आहे नुकताच तयार केलेला वॉकपाथ। आतमध्ये जे पिल्लर दिसत आहे ना, तिथे काही क्रिएटर्स रील काढतात आणि म्हणतात कमेंट फॉर लोकेशन। हे दुसरं तिसरं काही नसून बँड्रा फोर्टची बॅकसाईड आहे। इथे समुद्राचं पाणी मस्त आतमध्ये गेलं होतं। मलाही खूप इच्छा झाली होती आत जायची, पण इथे खूप सारे जिवंत शिंपले दिसले, त्यामुळे तो विचार लगेच कॅन्सल केला। हे बघा ना किती सुंदर दिसत आहेत। हे बघा, हे शिंपले आहेत छोटे छोटे, किती मस्त वाटतं त्यांना। मग त्यानंतर मी लगेच आली बँड्रा फोर्टच्या गार्डनला आणि ह्या गार्डनमध्ये बघा, ह्या गार्डनमध्ये ओपन थिएटर आहे, ओपन जिम आहे, बसण्यासाठी छान व्यवस्था आहे आणि लहान मुलांसाठी प्ले एरियासुद्धा आहे। आणि त्याहूनही महत्त्वाचं इथून दिसणारा व्ह्यू आहे। इथून इतका सुंदर व्ह्यू दिसतो। हे बघा, हा आहे बँड्रा वर्ली सीलिंगचा व्ह्यू आणि इथे सगळेजण तेच बघायसाठी येतात। हे गार्डनचं शेवटचं टोक आहे। गार्डन एक्सप्लोर करून मी खाली उतरली आणि फोर्टच्या दिशेने आली। या फोर्टला कॅसल दी अगोळा असं म्हणत होते, कारण की हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला आहे आणि ह्या किल्ल्याचं काम फक्त एवढंच होतं की समुद्रातून येणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवायचं। हे बघा किती भरभरून रिक्लेमेशनचं काम चालू आहे इथे, अजून समुद्र आत ढकलला जाणार आहे। बँडस्टँडचा सनसेट एन्जॉय करून मी निघाली आहे घराकडे। बरं, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्याचा फुल व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केला आहे, सो डू चेक दिस लिंक। भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।